मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। शैक्षणिक वर्ष 24-25 करता प्रवेश देणे सुरू आहे। प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे। मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील। संस्थेचे वैशिष्ट्ये: प्रशस्त क्लासरूम, उज्ज्वल निकालाची परंपरा, प्रदूषण विरहित परिसर, संगणक प्रशिक्षण रूम, विविध कंपन्यांना नियमित भेटी, भव्य क्रीडांगण, अप्रेंटिस सुविधा, विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण, अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव ITI, तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन, शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध, संपूर्ण परिसर। अनुभव आजचे आंदोलनच्या बाबतीतचं आहे। कशामुळे आजचं आंदोलन सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक, फैजपूर शहर व पंचक्रोशीतील या सर्व नागरिकांनी बदलापूर, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुणे मागच्या आठवड्यामध्ये ज्या घटना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घडत आहेत त्याच्या विरोधात आहे। महिलांच्या, लहान मुलींच्या शोषणाबद्दल, अत्याचाराबद्दल ज्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याच्या विरोधात आहे। चिंता करण्यासारखी गोष्ट अशी आहे की काही दिवसांपूर्वी प्रशासनाने जेव्हा जळगाव बंदची पुकारली होती, जेव्हा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्हे सुद्धा बंद होते, त्यावेळी प्रशासनाने ती गोष्ट गांभीर्याने लक्षात घेतली नाही आणि तो बंद सुरळीतपणे होऊ दिला। त्याच्याच विरोधात सुद्धा आज आम्ही इथे आंदोलनाला उतरलेलो आहोत। कारण ती जी गोष्ट आहे ती परप्रांतामध्ये आपल्या भारतवासियांवरती होणारी एक अत्याचाराची गोष्ट होती। पण आज अशी वेळ आलेली आहे की आज आपल्या राज्यातल्याच महिला, आज आपल्या राज्यातल्याच लहान मुली ज्यांचा कुठेही काही दोष नव्हता, त्या लहान मुलींवरती, त्या महिलांवरती अत्याचार करण्यात आलेला आहे। आणि त्या अत्याचाराविरोधात आज सरकार कोणावरती काहीच बोलायला तयार नाही, कोणावरती टीका करायला तयार नाही, कोणावरती कठोर कारवाई करायला तयार नाही। आपल्या सर्वांना आठवत असेल की असाच प्रकार 2012 म्हणजेच अर्थातच निर्भया रेप केसमध्ये जेव्हा सरकारने ज्वलंतपणे ते सर्व मुद्दे मांडले होते, ते सरकार आज स्वतः दाखवून देते की आम्ही महिलांच्या पाठीमागे नाही आहोत। सरकारला जनतेने निवडून दिलेलं आहे। सरकारचं काम असतं की त्याचा प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा, प्रत्येक महिला, प्रत्येक लहान मुलगीही सुरक्षित राहावी। पण पोलीस प्रशासनाचं म्हणा किंवा सरकारच्या दबावामध्ये पोलीस प्रशासन काम करू शकत नाहीये, हे याच्यामध्ये साध्य होतंय। पोलीस प्रशासन सरकारच्या दबावामुळे बदलापूरची घटना अक्षरशः 48 तास जनतेसमोर येऊ शकली नाही। जेव्हा ती जनतेसमोर आली तेव्हा लाठीचार्ज करून, लोकांची मारहाण करून त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि याच्यामध्ये महायुतीचे अनेक मंत्री आणि आमदार सुद्धा एक्सपोज झालेले आहेत। आणि याची जबाबदारी सरकारने 100% घेऊन आज आम्ही सर्व महाविकास आघाडी परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना त्यांचा राजीनामा मागतोय। कारण जर कधी त्यांनी राजीनामा दिला नाही, आपल्या देशाची आणि आपल्या राज्याची कायदा व सुव्यवस्था सुरळीत होऊ शकणार नाही। आज जिल्हा परिषद शाळा असतील, म्युनिसिपल हायस्कूल असतील, प्रत्येक शहरातले मोठे मोठे चौक, मेन चौक गल्ल्या असतील, जिथून महिलांचं चालणं म्हणजे तिकडनं येणं जाणं जास्त असते, त्या सर्व परिसरामध्ये CCTV कॅमेरे सुद्धा बसले पाहिजे। त्याच्यावरती आणखीन गोष्ट अशी आहे की जे नेते सध्या महायुती सरकारकडनं त्यांचा मलिदा खात आहेत, त्यांच्याच गोष्टी, त्यांच्या सगळ्या सोयी सुविधा महायुती सरकार पाहते, ते नेते आज एका प्रकारे या गोष्टीचा निषेध करत आहेत। म्हणजे एका ठिकाणून तुम्ही महायुती सरकारचा मलिदा खायचा, त्यांचे सगळे फायदे घ्यायचे आणि ते फायदे घेतल्यावर तुम्ही त्याच महायुती सरकारचा निषेध करायचा, म्हणजे दोन्ही ठिकाणून ढोल वाजवून घ्यायचे आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची। हे आमच्या जनतेला काही ते मान्य नाही। म्हणून या सर्व महायुती सरकारचा भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांचा आम्ही जाहीरपणे इथे निषेध करतो। या सर्व नेत्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, नाहीतर जनतेला आवरणं या पुढच्या काळामध्ये कठीण होणार आहे। आज आपण शासनाचे आम्हाला इथे ठेवायला आले, थोडा वेळ पहिले सुद्धा सांगितलं
प्रकारचा बंद करू नका, रस्ता रोको करू नका, कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नका. आम्ही तुम्हाला मदत व्हावी आणि तुमचं काम सुरळीत चालावं. पोलीस प्रशासन संपूर्णपणे आमच्या भोवती न लागता महिलांच्या सुरक्षेसाठी उतरावं हा आमचा प्रयत्न होता. पण तरी पोलीस प्रशासनाचं हे फक्त फैसपूरचं नाही किंवा रावेरचं नाही किंवा यावलचं नाही, पण आज महाराष्ट्रातल्या म्हणजे आपण समजून घ्या ही निंदनीय गोष्ट आहे की आज संपूर्ण महाराष्ट्र फक्त महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलकांच्या मागे लागलेलं आहे. एवढी जर कधी पोलीस प्रशासनाने सक्ती महिलांच्या बाबतीत दाखवलेली असती आणि जर कधी महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी एवढा प्रयत्न केला असता तर आज अत्याचारांनी याही वेळ आली नसती. थोडं मागे हरका. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.